आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आग्र्यामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न सुरू। स्मारकासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर 2030 मध्ये पंतप्रधान मोदींना शिवजयंतीसाठी आमंत्रित करू। आग्र्यातील लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी। शिवरायांशी कुणाची तुलना होणं शक्य नाही। भाजपचे माजी आमदार संदीप धुर्वे यांची हर्षवर्धन सपकाळांवर टीका। संदीप धुर्वेंची भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्यावरही निशाणा। अल्पसंख्याक विभागाकडून प्रमाणपत्र वाटपात अनेक अधिकारी सहभागी। तक्रारदार आणि युवक काँग्रेसचे नेते अक्षय जैन यांचा दावा। संपूर्ण प्रकरणाला भ्रष्टाचाराची किनार असल्याचाही जैन यांचा दावा। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर। आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावणार। शेखर निकम आणि अजित पवार कुटुंबाचे कौटुंबिक संबंध। नागपुरात काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीचा निर्णय। काँग्रेसच्या पराभूत इच्छुक उमेदवारांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न भंगलं। भाजपने ईव्हीएम हॅक करून उमेदवारांना विजयी करण्यासाठी 25 ते 30 लाख घेतले। भाजपनं माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करावा, मी कोर्टात पुरावे देईन। सुनील शेळकेंचं आव्हान। तर शेळकेंनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 30 कोटी खर्च केले, पुरावे देणार। भाजपच्या गणेश भेगडेंचं प्रतिआव्हान। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचं प्रकरण गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपी निलेश पराडकरची मुंबई हायकोर्टात धाव। निलेश पराडकर या गुन्ह्यामध्ये आरोपी असून त्याला या प्रकरणामध्ये अटक झाली नव्हती। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक। 23 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आंदोलन करणार। कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आझाद मैदानावर धडकणार। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा निकटवर्तीय संतोष शेलारचा जामीन नाकारला। विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाचा निर्णय। अँटेलिया बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये विविध आरोप।